हाय हॅलो गाईज, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आज आम्ही जाणार आहोत हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी. बघूयात कसा होतोय कार्यक्रम आणि कसा नाही. तर चला, कंटिन्यू करा तुम्ही. चला, तर आम्हाला जायचं होतं 7 वाजता संध्याकाळी हळदी कुंकवाला त्यांच्या शॉपमध्ये. तर हा आहे आमच्या घरासमोरचा व्ह्यू आणि छोटे मुलं पण खेळत असतात, त्यामुळं खूप छान वाटतं. त्यांचा आवाज कानावरती घुमत असतो आणि माझ्या इंट्रोमध्ये पण त्यांचा आवाज आलेला असेल तुम्हाला. आणि माझा आवाज थोडासा चेंज झालेला आहे, कारण की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तुम्हाला आवाज जरा चेंज येतो आहे माझा. तर चला, आम्ही निघालो होतो त्यांच्याकडे जाण्यासाठी आणि तिथे गेल्याच्यानंतर आम्हाला दिला चहा. खूप सुंदर टेस्ट होती त्या चहाची आणि घशाला पण खूप छान असा आराम भेटला. तिथे आम्ही हळदी कुंकू वगैरे घेतलं आणि तिथे डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं त्यांनी. जास्त काही मी क्लिप घेतल्या नाही, तर खूप सुंदर अशी त्यांनी रांगोळी काढलेली होती. साडीची जी क्रिएटिव्हिटी होती खूप सुंदर त्याच्यामागे. आणि बघू शकतात त्यांनी शॉपमध्ये त्या अरेंज केलेलं होतं हळदी कुंकू. तर हे आहे त्यांचं शॉप आणि खूप छान छान गोष्टी अशा त्यांनी वाण देण्यासाठी ठेवलेल्या होत्या शॉपमध्ये. तर आम्ही इथून घरी आलो डायरेक्ट मी, कारण की ब्लॉग शूट केला नाही, कारण की मला त्रास व्हायला लागला जास्त कशामुळं. हा व्लॉग दुसऱ्या दिवशी कंटिन्यू झालेला आहे. तर आम्ही गेलो गावाकडे नगरवरून. तर आमच्या शेतामध्ये कांदे वगैरे लावायचं काम चालू होतं, त्यामुळे आम्ही गेलो गावाकडे. तर ही आहे रुई चक्की. तर आम्हाला तिथे पाईप वगैरे घ्यायचा होता, म्हणून आम्ही रुईमधून गेलो होतो आणि उशीर पण झाला होता, त्यामुळं पटपट जायचं होतं. त्यामध्ये आमची गाडीमध्येच खराब झाली, त्यामुळं जास्त टाईमपास झाला आमचा. तर चला, मी काही क्लिप्स ॲड केलेल्या आहेत आजच्या दिवसभरामधल्या. आणि हा जो आजचा ब्लॉग आहे ना, तो खूप छोटा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकतात की आपण मागच्या ह्याच्यात संत्री बघितली, तर आता संत्री पिकायला लागलेली आहे आणि खूप छान असा रंग आलेला आहे. काही गोष्टी मी कॅप्चर करू शकलेली नाही आहे. आणि आम्ही शेतामध्ये खूप मज्जा वगैरे केली आणि रोप पण उपटायचं काम झालं होतं एकीकडे आणि इकडे कांदे पण लावत होते. त्याचे फुटेज पण मी पुढे ॲड करत आहे. तर तुम्ही बघू शकतात की तसे संत्रीचे फळं आहेत ना, तर त्याचा ऑरेंज कलर झालेला आहे आणि ते पिकलेले आहेत आता. तर वरतून जरी दाबले तरी ते दाबल्या जातात, आता कडक वगैरे नाही राहिलेले फळं काही. जे ग्रीन आहेत ते अजून पिकत आहेत. आणि बघू शकतात अशा प्रकारे कांदे लावायचं काम चालू होतं आणि खूप छान वाटत होतं. सगळीकडे मध्ये मध्ये हिरवं हिरवं वाटत होतं. आणि इथे सगळेजण कांदे लावत आहेत. अर्धे झाले होते, अर्ध्यापेक्षा जास्त झालेले होते आणि काही राहिलेले होते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आपला, नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग कोणत्या याच्यावरती पाहिजे आहे तुम्हाला, तेही मला कमेंट करून सांगा. चलो, बाय बाय.